नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर सुरती बटरची रेसिपी शेअर करणार आहे. खूप सोपी आहे ही सुरती बटरची रेसिपी आणि खायला ते इतकी छान लागतात की तुम्ही दुकानातून आणायला विसरून जाल. तिथे साहित्य पाहूया आपण. इथे मी मैदा घेतला आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, दही घेतले आहे, मग मस्का. आता इकडे हे मी शाही जिरं घेतलं आहे, जिरं नाही शाही जिरं, त्याला कॅरवे सीज म्हणून पण ओळखलं जातं. मग साखर 1 चमचा, मीठ अर्धा चमचा आणि बेकिंग पावडर पाव चमचा. ठीक आहे, एवढं साहित्य. आता काही नाही, आपलं मैदा, गव्हाचं पीठ आणि हे सगळ्या सुक्या गोष्टी ज्या आपण पहिला मिक्स करूया. हे मीठ आणि आपली बेकिंग पावडर आणि साखर हे आपण आता पहिला नीट मिक्स करून घेऊया. आता हे मस्का घेतला ना मी, तो रूम टेम्परेचरचा पाहिजे. माझा जरा फ्रीजमधलं असल्यामुळे मला जरा हे करायला मिक्स करायला जरा कठीण जाते. पण तुम्ही चांगला रूम टेम्परेचरचा मस्का घेतला तर हे सहज आहे काम करायला. आणि पाहू शकता तिकडे मी तो मस्का सगळा त्या मैदा आणखीन गव्हाच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं, असं दिसलं पाहिजे ते बघा. याला थोडा वेळ घ्या, पण ते चांगलं मस्का मिक्स झाला पाहिजे त्या पिठामध्ये, सुका पीठ. आता तिकडे ते शाही जिरं आहे ना, ते घेतलं मी. शाही जिऱ्याने ती ओरिजिनल टेस्ट आहे ती येणार. तुम्ही त्याच्याबदली जिरं वापरायचा प्रयत्न करू नका, शाही जिरंच आणा. दही घेतलेलं आहे आणि ते आता मी त्याचं पीठ मळणार. आता 1 चमचा दही जास्त काही लागण्याची शक्यता दिसत नाही आहे. आणि आपल्याला हे पीठ आहे ना, ते नरम मळायचं आहे, कडक मळू नका. कडक मळलं ना तर ते एकदम दगडासारखे होतील तुमचे सुरती बिस्किटं. आणि तुम्ही म्हणाल आम्हाला तुम्ही सांगितलं नाही हां. तर एकदम नरम पाहिजे बघा पीठ, कसं छान नरम आहे ना, म्हणजे ते बेक झाल्यावर खुसखुशीत होणार. आता एक 5-10 मिनटं ते पीठ बाजूला ठेवा. बस, मी पाहू शकतात ना हे पीठ कसं छान नरम मळलं जाईल आहे माझं. त्यामध्ये मी थोडासा मैदा स्प्रिंकल करते आणि छोटे गोळे करायचे आपल्याला. सगळे बिस्किट ती एका साईजचीच करा, कारण बेक करताना मग एकत्र म्हणजे छान सगळे बरोबर हे केले जातील, बेक केले जातील. आता काही कच्चे राहण्याची शक्यता आहे. हं? तर एका साईजचीच ती बटर करा गोल. आता मी एकदम थोड्या प्रमाणात केलेलं आहे. आता सगळे गोळे मी करून तयार झालेले आहेत. आता मी त्या ओव्हनमध्ये ठेवले 180 डिग्री सेल्सिअसला आणि 20 मिनटं ठेवले. पण आपल्याला 20 मिनटाहून जास्त लागते, पाहूया आपण. एक 20 मिनटांनी बघितलं तर मला त्याला अजून रंग नीट आलेला नव्हता, म्हणून मी माझं ह्याचं ओव्हनचं टेम्परेचर कमी केलं 140 आणि अजून एक 10-15 मिनटं ठेवले मी. ठीक आहे, झाले आपले बिस्किटं तयार झालेली आहेत. पाहू शकता ती किती सुंदर दिसतात आणि टेस्ट तर मी एक तोंडात घातलेच खाता खाता, एकदम छान. आता मला दाखवते बघा कसे खुसखुशीत झालेत ना, वाव. आणि ही ना बिस्किटं माझ्याकडे चहामध्ये बुडवून खायला आम्हाला खूप आवडते. चहा पिताना आम्ही हे बिस्किटाचे कुस्करतो, आणखी चहाबरोबर खातो. किंवा तुम्ही असेच खा, दुधामधून खा, तुम्हाला खूप आवडतील ही बिस्किट. हे बघा. आजचं रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.